नमस्कार मित्रांनो, कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. मी विशाल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो फक्त फिरमाने आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून कळलेलेच असेल की नक्की आज आपला व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण सोलो बाईक राईड करणार आहोत, मोटो व्लॉग करणार आहोत. सिन्नर ते शिर्डी, साईची नगरी शिर्डी या ठिकाणी दर्शन करणार आहोत. साईबाबांचं दर्शन करण्यासाठी आज जाणार आहोत. तर बघूया काय एक्सपिरियन्स होतोय. सो मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही. सो मित्रांनो, कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण निघणार आहोत शिर्डीच्या दिशेने. आणि आता बाकी सर्व आपण बाईकवरच बोलणार आहोत. तर कुठला टाइम वेस्ट न करता आपण निघूया. चला तर मित्रांनो, आता निघूया आपण. मी आता सिन्नरमधनं निघतोय. सो फ्रेंड्स, चला आता निघूया आपण. शिर्डीकडे निघालोय. मी आता सध्या सिन्नरमध्ये, मी इकडे राहतो ना, मी इथेच राहतो सिन्नरमध्ये. ग्लास राहिली होती खाली यायची. तर आता रस्त्याने लागलेला हा सिन्नर शिर्डी, सिन्नर टू शिर्डी हायवे आहे आणि हायवेवरती आहे आता. तर आता मी निघालोय मित्रांनो, बघू शकता. बघूया काय एक्सपिरियन्स होतं भेटतोय. मी इकडनं निघालो होतो, मी सिन्नर मधनं निघालेलो आहे. माझं काय, मी राहतो सिन्नर मध्येच आणि सिन्नर टू शिर्डी आता आपण जाणार आहोत. मला अजून पेट्रोल टाकायचंय. पेट्रोल टाकलं की मग आता फक्त पेट्रोल टाकायचं बाकी. पेट्रोल टाकलं की सर डायरेक्ट शिर्डी. बघू शकता तुम्ही, पायी लोक चाललेले आहेत शिर्डीला. खूप पब्लिक चाललेली. तर आता पेट्रोल टाकायचं. इथं बघू पेट्रोल पंप आहे इथे जवळ. तर पेट्रोल टाकून घेणार आहे आणि मग पुढे बाकीचं. सिन्नर पासून शिर्डी अंतर जे आहे ते 57 किलोमीटर आहे. 60 का 57 किलोमीटर. आणि खूप रस्ताही चांगला आहे, खूप मस्त रस्ता आहे. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघणार होते, हा जो बायपास आहे तो शिर्डी पुणे हायवे पासून डायरेक्ट शिर्डी हायवेला जॉईंट होतो. शिर्डीला जाण्याचा जो सगळी फिलिंग असते ना मित्रांनो, काय ती वेगळीच असते. खूप छान वाटतं. असं सकाळी खूप मजा येते मित्रांनो. बाईक राईड करताना सोलो एकट्याच असल्यावर खूप मजा येते. मी जो फिरायला सुरू केलंय आता शिर्डीला, आज जाण्याचं कारण असं की आता चॅनल सुरू केलं तर फिरायला अजून सुरुवात केलेली. मी आता सुरुवात केलेली. डायरेक्ट व्लॉग वगैरे पण शूट करतो डायरेक्ट. तर माझ्या कुठला स्क्रिप्टिंग वगैरे राहत नाही. बोलण्यावर तुम्हाला कळायला स्क्रिप्ट वगैरे काही तयार नसतं माझं. जे आहे ते लाईव्ह बोलतो मी डायरेक्ट. तर डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि खूप पालख्या सुरू होतात. पायी पालख्या ज्या आहेत येणार ते सुरू होतात आणि खूप गर्दी असते या टाइम मध्ये. रामनवमी पर्यंत गर्दी असते. तर माझं भाविकांना असं सांगणं आहे की जेव्हा आपण पालखी घेऊन येतो, शिर्डीला जात असतो, तेव्हा या हायवेवर न चालता पालखीचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला मार्ग बनवलेला आहे, तर पालखी मार्गाचा उपयोग तुम्ही करायचा आहे, जेणेकरून आपल्या ऍक्सिडेंट होण्याची शक्यता कमी असते. कारण इकडनं चालताना हायवेला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर तुम्ही पालखी मार्गाचा जो आहे तो उपयोग करायचा आहे. तर नवीन काय बोलायचं काही तेच कळत नाही, काय सुचतच नाही बोलायला की सुरुवात कुठं करायची, काय कसं बोलायचं. बोलण्यासाठी काही विषयच मिळत नाही. बोलणार तरी काय, बाहेरचं काही दुसरं ऍड करता तरी येत नाही आपल्याला. तर नवीन एक्सपिरियन्स नाहीये. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायचंय, सपोर्ट करायचं मित्रांनो. चॅनल आपला नवीन आहे. इकडे तुम्हाला जे दिसतंय भक्त निवास दिसतंय, जे आहे ना भक्त निवास आहे, हे चालू आहे की नाही अजून माहित नाही. पण मग पायी येणारे पालखी त्यांच्यासाठी की कोणासाठी काय माहित नाही. जे आहे पालखी जे घेऊन आलेले पायी चाललेले आहेत भाविक आपले. बहुतेक का कोपरगावकडे रस्ता जातो. हा जो रोड आहे लेफ्टला आहे इकडनं, तर कोपरगावला जातोय बहुतेक. कोपरगाव मध्ये हा रस्ता निघतो कोपरगावकडे आणि हा सरळ शिर्डी. आपण इकडे जाणार आहोत. पालखी चाललेली आहे बघा. हा जो आहे तुम्हाला, हा जो रस्ता दिसतो समृद्धी महामार्ग मित्रांनो, बघू शकता.
समृद्धी महामार्ग जो आहे तो आवरण चाललाय शिर्डी रस्त्याला क्रॉस करून नागपूर हायवे. तर मित्रांनो हा जो फाटा आहे इकडनं कोपरगाव औरंगाबाद वैजापूर औरंगाबाद इकडनं तुम्ही जाऊ शकता. हा जो रस्ता आहे तो परगाव आणि वैजापूर रस्ता आहे आणि आपण स्ट्रेट जाणार आहोत. तर बघू शकता पायी चाललेले आहेत पायी हे पण गेलेले पायी पण गेलेले आणि आता चाललोय आपण बाईकने. तर म्हटलं बघूया बाईकने आज मोठं लागतो रे. परत एक आपल्याला फाटा लागलेला आहे मित्रांनो आणि इकडनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. इकडनं आला मित्रांनो आपल्याला इकडे राईटला जायचंय. खूप ट्रॅफिक जे मिळते आज बघायला. आज संडे मित्रांनो तर आज खूप ट्रॅफिक आहे. बघू शकता आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आणि आज संडेमुळे आज खूप ट्रॅफिक. सॅटर्डे संडे खूप ट्रॅफिक असते. आज खूप गर्दी असणार बहुतेक. मी आलो तर खरं पण मग बघूया दर्शन भेटतंय की नाही. शिर्डीमध्ये आता आपण पोहोचलोय. एवढी ट्रॅफिक मी आधी बघितली नव्हतं मित्रांनो. आज संडे असल्या कारणामुळे बहुतेक गर्दी असावी. ट्रॅफिक पण खूप आहे. तुम्ही जर ट्रेनने आलात तर ते डायरेक्ट शिर्डीमध्ये ट्रेनने येऊ शकता आणि एअरपोर्ट विमानाने प्लेनने पण येऊ शकता. एअरपोर्ट पण आहे शिर्डी एअरपोर्ट जवळच आहे. दोन्ही जवळ आहे स्टेशनच्या. मंदिरापासून अगदी जवळ आहे स्टेशन पण. ते बघा या साईडला इकडे कुठे स्टेशन आहे. खूप जवळ आहे. एअरपोर्ट पण जवळ आहे ते. आणि हे बघा आपण खूपच जवळ आलेलो आहे मित्रांनो. आपण बाईक कुठेतरी पार्क करून वगैरे डायरेक्ट दर्शन वगैरे करणार आहोत मंदिराकडे. आजूबाजूला एक्सप्लोर करणार आहोत. अजून काय बघण्यासारखं आहे. फर्स्ट टाइम डायरेक्ट लॉक करतोय आणि ते फुल पब्लिक मध्ये तर थोडस काय म्हणतात अनकम्फर्टेबल आहे मित्रांनो. ट्रॅफिक खूप दिसते. काय करायचं. अरे बापरे गाडी जाणार की नाही पुढे काही कळणार नाही. गाडी लावायचे वांदे नको व्हायला. आज संडेमुळे गेलो. तर गाडी लावायला आपल्याला जागा माहिती आहे मला मित्रांनो कारण मी आधी पण ऑलरेडी आलेलो आहे. अरे यार पोलीस आहेत. इकडे जो रस्ता आहे मंदिर जवळच आहे. इकडनं रस्ता बंद केलेला दिसतोय. बहुतेक इकडनं रस्ता चालू केलेला आहे आणि रिटर्न मार. आता एक काम करू इकडे गाडी लावायचं काहीतरी बंदोबस्त करूया आणि मग दर्शन वगैरे. इकडनंच कुठं तरी रस्ता आहे. हे बघा इकडनंच. हा इथेच कुठेतरी गाडी लावायला. इथेच हे बघू शकता आपण इथे गाडी लावणार. इकडे खूप चांगली जागा आहे. गाडी एकदम सेफ राहते इथे. फायनली बाईक पार्क करून आपण मंदिर परिसरात पोहोचलो. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर आपल्याला वेळ न घालवता साईबाबांच्या दर्शनासाठी जायचे होते. आज रविवार सुट्टीचा दिवस. मंदिर परिसर गर्दीने खूप गजबजलेला होता. सो फायनली मित्रांनो आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी जाणार आहोत. आवाज माझा व्यवस्थित येतो की नाही काय कारण की माझ्याकडे माईक नाही. मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मनाई असल्यामुळे मंदिरातील काही क्षण टिपता आले नाही. त्यामुळे मी थेट दर्शनासाठी निघालो. आणि फायनली आपण
आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे मित्रांनो, आणि आता दर्शन करून झाल्यानंतर आता आपण बाकीचे काय मंदिर आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. 15 ऑक्टोबर 1918 विजयादशमी दिनी साईबाबांनी आपला देहत्याग करून याच ठिकाणी समाधी घेतली होती. समाधी स्थळापासून बाहेर आल्यानंतर आपल्याला हे 150 वर्ष जुने निंबोळीचे झाड बघायला मिळते. साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले होते तेव्हा याच झाडाखाली बसले होते. त्यानंतर आपण जातो द्वारकामाई मंदिराकडे. तिथे दर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग बघायला मिळते. द्वारकामाईच्या समोरच आपल्याला साई चावडीचे दर्शन होते. साई चावडी समोरच आपल्याला हाजी अब्दुल बाबांची झोपडी बघायला मिळते. साईबाबांच्या सेवेसाठी ज्यांनी आपले 30 वर्षे अर्पण केले ते हेच हाजी अब्दुल बाबा. द्वारकामाईच्या शेजारी आपल्याला साईबाबांच्या मुखदर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग बघायला मिळते. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिराच्या बाहेरच आपल्याला पार्क बघायला मिळते. या ठिकाणी साईबाबांच्या सुंदर अशा मूर्तीचा आपल्याला देखावा बघायला मिळतो. सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर मंदिरापासून काही अंतरावर श्री साई प्रसादालय आहे. याच प्रसादालयामध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना प्रसाद रूपी अन्नदान या ठिकाणी केले जाते. मित्रांनो दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ आलेली ते थांबूया. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायचं आहे कमेंटमध्ये, आणि लाईक करायचं, शेअर करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही.